संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. वातावरण अजून तरी प्रसन्न आहे. पीचवर गालिच्याची हिरवळ पसरली आहे आणि नुकताच माझ्या हातून चहा सांडल्यामुळे पीच मळाली आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. सोफ्याचे स्टेडियम अस्ताव्यस्त वचावच पडले आहे. मॅचचा टॉस आईच्या संघाने जिंकलेला आहे. समोरच्या संघाचा कॅप्टन दाबा आता थोड्याच वेळात घरी परतणार आहे. तेव्हा तुम्हा सर्वांचं आई विरुद्ध बाबांच्या या आजच्या मॅच मध्ये स्वागत आहे. आता थोड्याच वेळात बाबा घरी आले की आई आणि बाबांची नेहमीचीच रिमोट साठीची मॅच सुरू होणार आहे. तर पाहूया या सामन्यात पुढे काय होत आहे. आणि बूट फेकल्याचा आवाज आलेला आहे आणि दांड चालल्याचा आवाज आलेला आहे. म्हणजे बाबा घरी येत आहेत. आणि ऑफिस बॅग फेकल्याचा आवाज आला म्हणजे बाबा घरी आलेले आहेत. बाबा घरी आलेले आहेत आणि आलेल्याच सुमे अशी डरकाळ फडावी तशी बाबांनी आईला हाक मारलेली आहे. तोच आतून कान फुटले नाहीत माझे असं तर देऊन आईने चेंडू टोलावला आहे. यावर हात चोळत बसण्याऐवजी बाबांकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्या फास्ट गोलंदाजीवर आईने सिक्सर मारलेला पाहून बाबांनी आपल्या पिन गोलंदाजीचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. कारण बाबांनी खिशातून गजरा आणलेला आहे आणि बाबा त्याचा वास घेत आहेत आणि बाबांना शिंक आलेली आहे. पीच ओलं झालेलं आहे. तोच आयत्या वादातून बाहेर आलेली आहे. आईच्या हातात चहाचा कप आहे आणि बाबांच्या हातात टीव्हीचा रिमोट आहे. टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू आहे. बाबांनी हात पुढे केलेला आहे आणि बाबा ओय ओय असं ओरडत आहेत. बाबांना चहाचा कप जाम पोळलेला आहे. बाबा आईला चहाचा कप मागतायत. आई बाबांना रिमोट मागते. दोघांची रिमोट साठी चुंपलेली आहे. दोघेही रिमोट खेचत आहेत. टीव्हीवरील मालिकाचं फसप बदलत आहेत. टीव्हीवरील मालिकेतल्या सासरीचा आणि बाबांचा चेहरा सारखाच दिसत आहे. टीव्हीवरील मालिकेतला छळीत सुनेचा रडका पडका सडका चेहरा बघून आईचा चेहरा मात्र खुललेला आहे. टीव्हीवरील मालिकेतली सून म्हणते माझा पती परमेश्वर आहे. मी त्याच्यासाठी जीवही देईन. हे ऐकून बाबाईकडे बघत एक फटकेबाजी वाक्य म्हणत आहेत. जीव देऊ नकोस. द्यायचं असेल तर रिमोट दे. आणि यावेळेस बाबांनी रिमोट खेचून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा टीव्हीवर क्रिकेटची मॅच आणि आईचा चिडलेला चेहरा बघत आहोत. आई रागाने इकडे तिकडे बघत आहे. तो समोरून मुथय्या मुरलीधरन हाताने लाडू वळवावा चेंडू वळवत आहे आणि तो वळवलेला चेंडू मारीच्या पिल्यासारखा आत घुसतो आहे आणि गांगुली हे ऐकताच बाबा सोफ्यावर कोसळलेले आहेत. पण गमत म्हणजे आई मात्र असंच पाहिजे म्हणत टाळ्या वाजवत नाचत आहे. बाबांनी रागाने रिमोट सोफ्यावर फेकलेला आहे. पण गमत म्हणजे आईने हवेत सूर मारून तो रिमोट झेललेला आहे. आपण याचा ऍक्शन रिप्ले पाहूया. दोघांची पुन्हा रिमोट साठी झुंपलेली आहे. दोघेही रिमोट पुन्हा खेचत आहेत. टीव्हीवरील मालिका पुन्हा झपाझप बदलत आहेत. टीव्हीवरील मालिकेतली बायको म्हणते मैं तुम्हारी कसम खा के कहती हूँ. पण तिचा नवरा तिला काहीतरी वेगळंच मागत आहे. दे दो तुम मुझे तलाक दे दो. हे ऐकून बाबाईकडे बघत पुन्हा एक फटकेबाजी वाक्य म्हणत आहे. दे दो तुम मुझे रिमोट दे दो. हे ऐकून आई बाबांकडे म्हणते आहे एक वेळ तलाक देईन पण रिमोट कधीच देणार नाही. दोघंही पुन्हा रिमोट खेचत आहेत. पुन्हा आवडाआवडी चाललेली आहे. टीव्हीवरील मालिका पुन्हा बदलत आहेत. टीव्ही चैन से जीना है तो जाग जाओ. जुप आराम भरी नींद के लिए जलाइए मॉस्किटो कॉइल. जुप यांनी रचकला खुंदड फट्टकुंद खोट्टल बुडत दोन्नडा दन्नी हत्तरी मार तुम्ही. मृत्यु से हम बच नहीं सकते. प्रातः स्मरणीय प्रभु का नाम स्मरण कीजिए. बहुत अच्छे. जुप आज की ताजा खबर. बंगलुरु में कुछ बम पुलिस ने बरामद किए हैं. जुप तो मैंने वो खा लिया. जुप और इसी के साथ हमारी आज की खबरें खत्म होती है. ऑफिस जुप 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 जुप. आता मी मुंग्यांची पावडर टाकत आहे कारण आता टीव्हीवर फक्त मुंग्याच दिसत आहेत. आणि त्याच प्रकारे नेहमीप्रमाणे
आपापल्या